नीट UG 2025ची परीक्षा मेच्या पहिल्या रविवारी होणार आहे आणि 25 जानेवारी रोजी NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या सर्वांसाठी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे। त्या लेटेस्ट नोटिफिकेशननुसार आपल्याला नीट UGची परीक्षा 2024 प्रमाणे होणार नाही, तर 2025ची परीक्षा ही 3 तासाचा पेपर असणार आहे आणि 180 प्रश्न असणार आहेत, सगळे कंपल्सरी राहणार आहेत। त्याच्यामधला ग्रुप म्हणजे जे काही सेक्शन बी आहे तो रिमूव्ह केलेला आहे असं NTAने यामध्ये सांगितलेलं आहे। बऱ्याच वेळा 2020 पर्यंत हा अशाच पद्धतीचा पेपर पॅटर्न होता, तो एक्झामिनेशन पेपरचा पॅटर्न हा नीट UG 2025 पासून बदल होण्यात येणार आहे। अशा प्रकारचं नोटिफिकेशन 25 जानेवारी 2025च्या NTAच्या नोटिफिकेशननुसार सांगण्यात आलेलं आहे। 2020 आणि 2025 या सर्व एक्झामिनेशनमध्ये आपल्याला पॅटर्न कसा होता, तर त्या अगोदरचा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असा होता। फिजिक्सचं 45 प्रश्न, प्रत्येकाला 4 मार्क आणि 180 पैकी, केमिस्ट्री 180 पैकी 45 प्रश्न, प्रत्येक प्रश्न कंपल्सरी, आणि बायोलॉजीचे 90 प्रश्न, सगळे प्रश्न कंपल्सरी आणि प्रत्येकी 4 मार्क 360 पैकी असे 3 सेक्शन्स होते। 45 45 90 असे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि 180 180 360 मार्क्स असा पॅटर्न होता आणि तो तसाच पॅटर्न 2025 पासून सुरू होणार आहे। मग बऱ्याच वेळा हे कशासाठी करण्यात आलेलं आहे, तर नीट 2024 मध्ये खूप सारे डिस्प्यूट झाले। नीटच्या 720 पैकी 720 मार्क्स पडणाऱ्यांची संख्या खूप सारी वाढून गेली। वास्तविक अगोदर 1 किंवा 2 असा विद्यार्थी असायचे, परंतु गेल्या वर्षी 67 एवढी संख्या होती। त्यामुळं बऱ्यापैकी कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या पद्धतीनं झालं नाही असं वाटत होतं। पाठीमागे JEEचा पॅटर्न एक्झामिनेशन पॅटर्न बदलला होता, त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं होतं, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्यामधला सुद्धा कंपल्सरी असणारा सेक्शन बी हा रिमूव्ह करण्यात येणार आहे आणि त्याच पद्धतीनं नीटचं एक्झामसुद्धा ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी आणि जो प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिटचा वेळ होता, 200 प्रश्नांसाठी 200 मिनिट होते, ते आता 180 प्रश्नांसाठी 180 मिनिट म्हणजे 3 तासाचा पेपर घेण्यात आलेला आहे। फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी प्रत्येकी म्हणजे फिजिक्सला 5 मार्क 5 प्रश्न, केमिस्ट्रीला 5 आणि बायोलॉजीला 10 असे 20 प्रश्न ऑप्शन्स असायचे, ते रिमूव्ह करण्यात आले। त्यामुळं कट ऑफ खाली येईल हे 100%। म्हणजे बऱ्याच वेळा मिनिमम 20 मिनिटसुद्धा कमी झालेले आहेत। बऱ्याच वेळा सेक्शन बीमध्ये ज्यावेळेस फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी आणि झुलॉजीमध्ये प्रत्येकी 5 प्रश्न एक्स्ट्रा असल्यामुळे सेक्शन बीमध्ये 15 पैकी जर आपल्याला 11 किंवा 12 जरी येत असते पहिले असतील तरी तुला आउट ऑफ आउट मार्क पडत होते, परंतु आत्ता तसं होणार नाही। 10 पैकी 10च्या 10 प्रश्न बरोबर आले तरच आपल्याला आउट ऑफ आउट मार्क्स मिळणार आहेत। त्यामुळं कट ऑफ हा 100% कमी येणार आहे। फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी बॉटनी आणि झुलॉजीमध्ये म्हणजे आपण बायोलॉजीचे 10 प्रश्न जर एक्स्ट्रा धरले तर 360 पर्यंत जाणं सोपं होत होतं, परंतु आत्ता ते थोडंसं त्या कम्पॅरेटिव्हली कमी होणार आहे। ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट। बायोलॉजीसाठी 180चे बॉटनी आणि झुलॉजीचे एकत्रित बायोलॉजीचा 360 पैकी जे पेपर असणार त्याचे 90 प्रश्न आपल्याला जवळपास 35 ते 45 या मिनिटामध्ये सोडवायचे आहेत। फिजिक्ससाठी आपल्याला तोच वेळ 50 मिनिट आणि केमिस्ट्रीसाठी 50 मिनिट असे एकूण 135 मिनिट आपल्याला घालवायचे आहेत। बबलिंगसाठी आपल्याला 7 मिनिट वेळ लागणार आहे, म्हणजे आपण ते 10 मिनिटापर्यंत पकडलं तर 145 म्हणजे राहिलेल्या 35 मिनिटामध्ये काही ऑप्शन्समध्ये आपल्याला टफ वाटणारे परत आपल्याला सोडवून घ्यायचे आहे। आपल्याला जे परीक्षेच्या 3 तासामध्ये फाईट करायचं आहे ते टाईम आणि तुमचा विचार करण्याची आणि सोडवण्याची स्पीड आणि ॲक्युरसी या 3 त्रिसूत्रीवरती आपल्याला सर्व गोष्टी कराव्या लागणार आहे। टाईममध्ये जरी तुमचा ॲक्युरेट आन्सर असेल तर त्याला स्पीड जास्त असला पाहिजे आणि त्याचे विदिन अ पिरियडमध्ये झालं तरच तुम्हाला ह्या सर्व गोष्टीमध्ये स्कोअर करता येणार आहे। ह्याच्यासाठी काय महत्त्वाचं असेल तर फक्त प्रॅक्टिस, मॅक्झिमम पेपर सोडवणे, सारखा अभ्यास करणे हा एक महत्त्वाचा टॉपिक या निमित्ताने येत आहे। पेपरची लेवल कशी असेल तर पेपरची लेवल ही मॉडरेट अशा पद्धतीने असेल, पण इझी लेवल नसेल एवढं निश्चित आहे। NCERT बेस 100% असेल,
त्यामुळं यावेळेस आपल्याला ऑप्शन्स नसणार आहे, थोडंसं लेंग्दी असेल, त्यामुळं वेळ आपल्याला जास्त लागणार आहे अभ्यास करण्यासाठी, म्हणजे वाचण्यासाठी. त्यामुळं एका प्रश्नावरती इलिमिनेशन करून फटदिशी 1 मिनिटाच्या अगोदर उत्तर डबलिंग करून आपल्याला पुढं जायचं आहे. कटऑफवरती याचा परिणाम होणार आहे का, तर कटऑफवरती वेगवेगळे फॅक्टर्स अफेक्टिंग असतात. त्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स अपिअरिंग दॅट इयर, म्हणजे त्यावर्षी किती विद्यार्थी नीटसाठी परीक्षेला बसतात हा एक फॅक्टर असतो. त्यानंतर पेपरची डिफिकल्टी लेवल हा एक फॅक्टर महत्त्वाचा असतो. आणि त्यावर्षी किती विद्यार्थ्यांनी किती कॉलेजमध्ये सीट्स वाढलेले आहेत किंवा कमी झालेले आहेत, म्हणजे कमी तर होतच नसतात, पण वाढलेले सीट्स किती आहेत हे फॅक्टर्स अफेक्ट करत असतात. त्याचबरोबर पेपरची डिफिकल्टी लेवल पण फार महत्त्वाची राहते. त्यामुळे कटऑफवरती आपण चर्चा करायला गेलं तर हा पेपर थोडासा म्हणजे इझी टू मॉडरेटकडे जाऊ शकतो, म्हणजे डिफिकल्टच्या वाटचालीकडे होतो. त्यामुळं प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी 10 म्हटलं तर 40 मार्काचा कट ऑफ डाऊन येऊ शकतो महाराष्ट्र लेवलवर. ऑल इंडियामध्ये आपल्याला तोच कट ऑफ 20 मार्कानं खाली येऊ शकतो, असं आमचं 100% म्हणणं आहे. 100% सर्वच्या सर्व प्रश्न 45च्या 45 आपल्याला कंपल्सरी आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स बरोबर सोडले 4 मार्क्स, उत्तर चुकल्यास -1, आणि नाही अनअटेंडेड असेल तर काही मार्क्स वजाही होणार नाही आणि मिळणारही नाही. याचा कटऑफवरती 100% परिणाम होणार आहे. नीटची एक्झामिनेशन 2025साठी क्लॅरिफिकेशन व्हावं यासाठी NTAने नोटिफिकेशन काढलेलं होतं की प्री कोविड ज्या पद्धतीनं एक्झाम होती त्याच पद्धतीनं आत्तासुद्धा 2025ची परीक्षा होणार आहे. CBSE मधील काही चॅप्टर्स काढून घेतलेले होते, त्यामुळं कोविडच्यामुळं सिलेबस थोडा कमी केलेला होता. त्यामुळं त्याच्या व्यतिरिक्त मात्र NTAने मात्र तशा प्रकारचं CBSEने काढून टाकलेल्या सेक्शनमधून जर काही प्रश्न आले तर विद्यार्थ्यांना सोपं जावं यासाठी ऑप्शन्स ठेवले होते कोविडच्या 4 वर्षामध्ये 2021, 22, 23 आणि 24. 2021मध्ये फिजिक्सचा पेपर टफ होता, 2022मध्ये बायोलॉजीचा पेपर टफ होता, 2023मध्ये सर्वच थोडासा इझी लेवलकडे होता आणि 2024चा मात्र सर्वात पेपर सोपा राहिलेला आहे असं प्रकारचं प्रिडिक्शन म्हटलं जातं आहे. कट ऑफ निश्चित डाऊन होईल. कट ऑफचा आणि तुमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही, त्यामुळे तुम्ही काही काळजी करण्याचं काम नाही. 100% अभ्यास करा. जर समजा पेपर टफ राहिला तर स्कोअर खाली येईल, कट ऑफ खाली येईल. आपला अभ्यासाची लेवल हे इतरांच्या तुलनेमध्ये जास्त असली पाहिजे, हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मार्क्सला काही किंमत नाही. आम्ही पाहिलं आहे की एकेकाळी 530 मार्काला BJ मेडिकल ओपन कॅटेगरीला मिळत होतं, ते 5 ते 7 वर्षामध्ये BJ मेडिकलचा कट ऑफ हाचा 670पर्यंत गेला. अगदी 495 किंवा 496, 494ला जे कॉलेज प्रायव्हेट कॉलेज मिळत होतं ते 596ला सुद्धा 2024मध्ये मिळालेलं नाही. 100ने सगळे कट ऑफ वरती गेलेले असल्यामुळे बऱ्यापैकी ह्या सर्व गोष्टी अडचणीच्या येतात. बऱ्याच वेळा हा जो सेक्शन कमी झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 10, 11 किंवा 12 म्हणजे सेक्शन बी मधल्या 15पैकी 10 प्रश्न जरी येत असतील तरी त्याला आउट ऑफ आउट मार्क होत होते. परंतु आता 10पैकी एक जरी प्रश्न येत नसेल, म्हणजे 15पैकी 5 प्रश्न तुम्हाला येत नसते तरीसुद्धा तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क मिळण्याची संधी होती. परंतु आता मात्र तुम्हाला 10पैकी एक जरी प्रश्न येत नसेल तर मात्र तुम्हाला डायरेक्ट -4 मार्क्स होणार आहेत. त्यामुळं निश्चित कट ऑफवरती परिणाम होईल. कट ऑफ हा निश्चित खाली जाईल यावर्षी असं मला वाटतं आहे. काहीही असू दे, आपण अभ्यासाचे लेवल कमी करू नका. तुम्ही काही काळजी करू नका. कसल्याही प्रकारचं प्रत्येकाला घाबरण्याचे काही कारण नाही, कारण हा सर्व टॉपिक जो आहे तो सर्वांवरती डिपेंड आहे. तुमच्या अभ्यासाची डिफिकल्टी, अभ्यासाचं जे सखोलता आहे वाढवा, जास्तीत जास्त अभ्यास करा. टाईममध्ये जवळपास 14 तासाच्या पुढे अभ्यास कमीत कमी झाला पाहिजे. एक दिवसाआड एक तरी मॉक टेस्ट दिली पाहिजे. चॅप्टर वाईज टेस्टमध्ये तुमचा डीप अभ्यास होतो, मॉक टेस्टमध्ये तुमचा किती स्कोअर रिप्लेट होणार आहे या संदर्भातला आपला अभ्यास होतो. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपू. जय हिंद, जय महाराष्ट्र.